भीमरूपी स्तोत्र म्हणू आपण. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजन महाबळी प्राणदाता सकळा उठवी सौख्यकारी दुःखहारी दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतर पाताळ देवताहं भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथ प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पाव परतोषता ध्वजांगे उचले बाहो आवेशे पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडमाईलैनेणो आवळ नेत्राग्नी चालिल्या भ्रुकुटी त्र्याठिलावळे पुच्छते मुरडिले माता किरीटे कुंडलीवरी सुवर्णकटिका सोटी घंटा टकारे पर्वताय टकाचतामो हा विद्युल्लते परे कोटीच्या कोटी उड्डावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिकाद्रु क्रोधे उत्पाटिलावळे आणिला मागुतैने आला गेला मनोगती मनासीता किले ती तुळनानसे अणुकासो निब्रह्मांडाये उतदातसे तयासी तुळनाको मंदारदाकुटे ब्रह्मांडभूते वे वज्रपुच्छे करुषके तयासी तुळनाकै श्रीपाहतानसे आ रक्त देखिले डोळा ग्रास वाढता वाढता वाढे शून्यमंडळ धनधान्य पशुवृत्ती पुत्रपौत्रस पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करुणी समंदादी रोगव्याधी नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोक लावली शोभली बरी दृढदेहो निसंदे क्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण कपिकुलासी मंडणु रामरूपी अंतरात्मा दर्शनासती तिसरी. एक दोन भजन आज आपण नाम महिमा ऐकली. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे गावे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. इथे देवाचं नाव नाही म्हटलं, काय सुखाचं नाव म्हणजे नाव काय सुख देणारं आहे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. सुखाचे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे वाचे आळवावे विठोबासी सुखाचे नाम आवडीने गावे. सुखाचे नाम आवडीने गावे. संसार सुखाचा होईल निर्धार
संसार सुखाचा, संसार सुखाचा होईल निर्धार, नामाचा गजर, नामाचा गजर सर्व काळ, नामाचा गजर सर्व काळ, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. काम क्रोधांचे नाम चलती काही, काम क्रोधांचे नाम चलती काही, काम क्रोधांचे नाम चलती काही, आशा मनशा पाही, आशा मनशा पाही दूर होती, आशा मनशा पाही दूर होती, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. आवडी भरोनी, आवडी धरोनी वाचे मन हरी हरी, आवडी धरोनी वाचे मन हरी हरी, म्हणतसे मारी, म्हणतसे मारी चोखी आची, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबासी, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. म्हणजे पंढरीनाथ महाराज. काम क्रोधांची ना चलती काय, अच्छा रामनाम कीर्तन करे. हां, कोण म्हणू शकतं? कोणी आहे तुमच्यापैकी? तुमच्यापैकी कोणी भजन म्हणणारे आहे का? हां, म्हणतात? उद्या तयार करून या. चला. राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान, राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान, राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान, राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान. राम प्रेम में मगन हुए जन, राम प्रेम में मगन हुए, राम प्रेम में मगन हुए जन, राम प्रेम में बिसरे देह का भान, बिसरे देह का भान, बिसरे देह का भान, बिसरे देह का भान. राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान, राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे. आओ मिलकर भजन करे हम, आओ मिलकर भजन करे हम, आओ मिलकर भजन करे हम,
मधुर मधुर गुणगान, मधुर मधुर गुणगान। प्रभु चरणों में अर्पण सब हो, प्रभु चरणों में, प्रभु चरणों में अर्पण सब हो। अपना तन मन प्राण, अपना तन मन प्राण, अपना तन मन। राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे। राम प्रेम में मगन हुए जन, बिसरे देह का भान। आओ मिलकर भजन करे हम, मधुर मधुर गुणगान। प्रभु चरणों में अर्पण सब हो, प्रभु चरणों में अपना तन मन प्राण, अपना तन मन प्राण, अपना तन। राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। राम नाम कीर्तन करे भक्त नृत्य करे भगवान, 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 नृत्य करे भगवान। राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। राम नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। शिव नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। शिव नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। कृष्ण नाम कीर्तन करे भक्त जन नृत्य करे भगवान। कृष्ण नाम कीर्तन करे भक्त नृत्य करे भगवान, नृत्य करे भगवान, नृत्य करे भगवान। बोलिए आनंद कंद भगवान की। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देव ब्रह्मविद्वरं शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठापरिज्ञानयो कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कारमा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नामस्मरण भक्तीमध्ये आपण भगवंताचं जे नाव आहे त्याचा महिमा किती आहे याचं वर्णन आपण पाहत आहोत। समर्थ रामदास स्वामी स्वतः नामस्मरण भक्ती करतात। नामाचा महिमा किती सांगितला तरी कमीच आहे। आपल्याला असं वाटतं की अतिशयोक्ती आहे इथे जी सांगितलेली की नामाने हे होतं हे होतं, पण ते आपले गुरुजी छान सांगतात की
आपण लोक आपल्या नावावर खूप विश्वास ठेवतो आहे ना. जर काही काम होत नसेल तर काय आपण म्हणतो, माझं नाव सांगा काम होऊन जाईल. तर आपल्या नावावर एवढा विश्वास आहे. अच्छा, तिथे जाऊन आपण आपलं नाव सांगतो, त्याचं नाव सांगतो, त्या ऑफिसवाले म्हणतात कोण आहे, आम्ही नाही आम्हाला माहीत नाही. त्याला फार विश्वास आहे की पूर्ण संसार मला जाणतो. तर जर आपल्या नावाने काम होत असेल तर देवाच्या नावाने का नाही होणार. तर विश्वास ठेवावा. तर गुरुदेव नेहमी म्हणायचे की यू एक्सपेरिमेंट अँड देन रिजेक्ट. आधी परीक्षण करा आणि मग त्याचा निषेध करा. जर लाभ झाला नाही तर बी ओपन, म्हणजे एकदम अचानक त्याचा विरोध करू नका. तर म्हणे नामामध्ये खूप शक्ती आहे. हे पहा, एक आहे नाम आणि एक आहे रूप. नाम आणि रूप. नाम आपल्या अधीन आहे, रूप देवाच्या अधीन आहे. म्हणजे असं की आपण देवाचं नाव घेऊ शकतो, पण देव कोणत्या रूपात, कुठे, केव्हा, कसा प्रकट होईल हे आपल्या हातात नाही आहे. पण देव आपल्याला त्याचं नाव घेण्यासाठी थांबवू नाही शकत, ते आपल्या अधीन आहे. तर जे आपल्या अधीन आहे ते केलं पाहिजे, आहे की नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात. काही ज्या असतात, आपण ट्रेनमध्ये चढतो, तिकीट घेणं आपल्या हातात आहे, पण आता ट्रेन केव्हा पोहोचवेल रेल्वे डिपार्टमेंटपर्यंत आहे. अशा अनेक गोष्टी आहे, काही आपल्या हातात असतं, काही आपल्या हातात नाही. आपण जेवण करतो, पण ते पचन कसं होईल ते आपल्याला काही माहीत नाही आहे, आपल्या हातात नाही आहे. आणि हे बरं आहे बरं, नाही तर आपल्याला अर्धा तास इकडे जेवण केलं, मग आता 1 तास पचवायला म्हणे आत्ता येत नाही मी, काय म्हणे आता जरा पचवतो आहे जरा. आपण पटापट खातो आणि ते सिस्टम आहे ते होतं. तिथे देव बसलेला आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमा पचामी अन्नम, स्वतः म्हणतो तो. तर नाव आपल्या अधीन आहे, आपण घेऊ शकतो. अच्छा, नामाचं असं आहे की तुम्ही केव्हाही घेऊ शकता. पण नामामध्ये असं आहे की सकाळ किंवा संध्याकाळ, आजारी आहात तेव्हासुद्धा घेऊ शकतो. आपण पाहिलं ना, प्रातःकाळी, सायंकाळी. दुसऱ्या साधना काही काही अशा आहेत त्याच्यामध्ये अनेक नियम आहे. आता यज्ञ याग वगैरे असं रात्री नाही करू शकत, सकाळीच केलं पाहिजे. अंघोळ करून केलं पाहिजे. एक विशिष्ट दिशेमध्ये मुख करूनच ते करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अधिकार एक पाहिजे. सगळेजण सगळं नाही करू शकत त्याच्यामध्ये. राजसूय यज्ञ फक्त क्षत्रियच करू शकतात, वाजपेयी यज्ञ फक्त ब्राह्मणच करू शकतात, असं आहे. कर्मामध्ये अधिकार लागतो. आणि लौकिक जगामध्ये सुद्धा आपण पाहतो ना, ऑपरेशन सगळेजण नाही करू शकत, किंवा रस्ता पूल कोणी नाही बांधू शकत. अधिकार आहे तिचा. कोणी बांधू शकतं पण ते पडेल सगळं. तसं लौकिक कर्मामध्ये अधिकार आहे, त्याचप्रमाणे वैदिक कर्मांमध्ये सुद्धा अधिकार आहे. अच्छा, स्थळ काळ हे सुद्धा पाहावं लागतं. पण नामाची साधना ही कशी आहे, ती आपण केव्हाही करू शकतो. सकाळी उठल्या उठल्या करू शकतो, अंघोळ न करता, बिछाण्यावर बसल्या बसल्यासुद्धा नामस्मरण करू शकतो. रात्री झोपायच्या आधी करू शकतो. आजारी आपण हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हासुद्धा करू शकतो, आजारपणात सुद्धा. पण आता योगासन वगैरे नाही करू शकत. आधी तब्येत ठीक असायला पाहिजे तेव्हा ते करू शकता. ताप असेल तर नाही करू शकत. हाडांमध्ये काही
त्रास होत असेल तर म्हणे तुम्ही नका करू. म्हणून पहा, नाम खूप सुलभ आहे, सुलभ. म्हणून नामाचा खूप महिमा आहे, महत्त्व आहे. आणि पहा, जसं आपल्याला आपलं नाव आवडतं तसं देवालासुद्धा नाव आवडतं. आपलं नाव जर घेतलं कोणी, आठवण केली तर किती बरं वाटतं. असं का, हो का, माझी आठवण करत होते. पण कोणत्या अर्थाने आणि कोणत्या संदर्भाने तेही पाहिलं पाहिजे. त्याच्या पाठीमागचा भाव काय, कोणत्या हेतूने स्मरण केलं. पण जर प्रेमाने कोणी स्मरण केलं तर आपल्याला आवडतं. म्हणून देवालासुद्धा आवडतं. जसं आपलं नाम आणखीन रूप आपल्याला आवडतं, आपला फोटो आवडतो, त्याचप्रमाणे देवालासुद्धा त्याचं रूप आवडतं. रूपाचं ध्यान केलं तर म्हणे अरे वा. अच्छा, हे कशासाठी सांगितलं आहे नामाचं स्मरण, रूपाचं ध्यान? आपलं नाव आपण विसरायला पाहिजे म्हणून. नाही तर आपल्याला आपलंच नाव लक्षात राहतं. हनुमंताची गोष्ट मी सांगितली होती तुम्हाला. लंकेमध्ये जेव्हा ते गेले आणि लोकांनी विचारलं, कही सब राम कथा निज नाम, नाव विचारलं त्याचं, तर त्यांनी सगळं रामाचं वर्णन केलं आणि मग म्हटलं याचा दूत आहे. आपल्याबद्दल काही सांगितलं नाही. आपल्याला आपली आत्मकथा सांगण्यात खूप छान वाटतं. बसा सांगतो. तर आपलं नाव, रूप, चरित्र, त्याच्यामध्ये मोह असं आहे, आपलं आवड आहे. पण भक्त लोक आपलं सर्व विसरून देवाचं नाव, देवाचं रूप, आणि त्याच्यामध्येच खरा आनंद आहे. तसं नामाचं खूप चिंतन केलेलं आहे नामावर. मारुतीने रामाला आपल्या अधीन केलं नामामुळे, अशी एक गोष्ट आहे. सगळ्यात मोठी वस्तू कोणची जगामध्ये, तर म्हणतात पृथ्वी मोठी आहे. ही ऐकली का गोष्ट, प्रसंग? सगळ्यात मोठी वस्तू कोणची, तर म्हणजे पृथ्वी. तर एकाने सांगितलं नाही, पृथ्वी मोठी नाही आहे, पृथ्वीला आधार देणारं जे आहे ना ते मोठं आहे. तर म्हणजे जो शेषनाग आहे ना, शेषनागावर पृथ्वी असं म्हणतात. तर कोण मोठा झाला? शेषनाग. तर तिसरा एक माणूस होता, तो म्हणाला नाही, शेषनाग मोठं नाही आहे. का? म्हणे कारण शंकर कधीकधी आपल्या गळ्यामध्ये त्या नागाला घालतो. शंकराकडे वेगवेगळे नाग आहे बरं का, सर्प त्याच्या कपाटामध्ये. डिफरंट आपल्या ड्रेसेस असतात तसं. म्हणे आज चला, आज शेषनाग, आज वासुकी, आज. तर आता सर्पधारी आहे तो, नाग धारण करणारा. तर जो धारण करतो तो मोठा आहे की नाही? पृथ्वीला धारण करणारा शेषनाग तो मोठा. शेषनागाचा आधार शंकर मोठा. तर चौथा माणूस होता, तो म्हणाला नाही, शंकर मोठा नाही, सगळ्यात मोठा. कारण शंकराला आधार देणारा कैलास पर्वत आहे. कैलासावर कोण बसलेला आहे? शंकर. तर कैलास मोठा आहे. तर म्हणे बस आता याच्यापुढे काय झाला, कैलास मोठा. म्हणे नाही, कैलास मोठा नाही आहे. का? म्हणे रावणाने त्या कैलास पर्वताला आपल्या हाताने उचललं होतं. गोष्ट येते अशी. रावण फार अहंकारी. शंकराचाच भक्त, पण शंकराचं जे आसन आहे तोच तो उचलत आहे. जेव्हा त्यांनी त्या कैलास पर्वत उचलला तर त्याचं आसन असं डगमगू लागलं. पार्वती म्हणते काय झालं? शंकर म्हणतो काही घाबरू नको तू, माझा भक्त आला आहे. तो जेव्हा येतो ही त्याची खूण आहे. दिस इज द साइन दॅट माय डिवोटी. आपल्या आराध्य किंवा इष्टाचंच आसन तो हलवतो. तर म्हणजे रावण जास्त शक्तिशाली आहे,
मोठा आहे. तर आता मोठा कोण सिद्ध झाला? रावण. बस म्हणे आता याच्यापासून नाही म्हणे, रावण मोठा नाही आहे. का? म्हणे रावण जो आहे तो रामाच्या बाणाने मेला. तर रामबाण मोठा आहे, त्याची शक्ती जास्त आहे. आता एक आणखीन व्यक्ती होता, तो म्हणाला की अरे नाही, बाण कसा काय मोठा? बाण सोडणारा जो असतो त्याची शक्ती असते त्यामध्ये. तर राम मोठा आहे. तर म्हणे बस आता झालं, आता याच्यापेक्षा आणखीन मोठा कोण आहे? तर म्हणे असं आहे, राम जो आहे तो हनुमंताच्या हृदयामध्ये बसलेला आहे. तर हनुमंत मोठा झाला. हनुमंतानी रामाला आधार दिलेला आहे. हृदय त्याचं आसन आहे आणि त्याच्यावर राम म्हणजे हनुमंत मोठा झाला. तर आता मारुतीला सांगितलं की मारुती तू सगळ्यात मोठा झाला इति सिद्धम. आता मारुती कसं म्हणेल मी मोठा? म्हणे राम माझ्या हृदयामध्ये तो बसला आहे कारण माझ्या मुखामध्ये राम नाम आहे. म्हणून प्रसन्न होऊन तो माझ्या हृदयात बसला आहे. तर सगळ्यात मोठा कोण आहे? म्हणे राम नाम. किती छान गोष्ट आहे. म्हणून जेव्हा मारुतीला विचारलं तू लंकेमध्ये कसा काय गेला इतकी मोठं? सो योजन मर्जाद, असं म्हणतात, 100 योजन त्याची लांबी आहे. समजा म्हणे प्रभुमुद्रिका मेली मुखमाही जलदी लांगी गए अचरजन आहे. मुखामध्ये मुद्रिका ठेवली. म्हणे मुद्रिकेच्या द्वारे तू पार केलं. म्हणे नाही, तुम्ही समजला नाही अर्थ. मुद्रिकेमध्ये राम नाम अंकित अतिसुंदर. अंगठी ठेवली म्हणजे अंगठीमधील जो राम नाम आहे तो मी मुखामध्ये ठेवला. त्याच्याद्वारे मी त्या सागराच्या पलीकडे गेलो. मारुती कधीच क्रेडिट घेणार नाही. पूर्ण रामायणामध्ये तुम्ही पहा, मारुतीने सगळं काम रामासाठीच केलं आहे. एकही संकल्प त्यांनी स्वतःसाठी केलेला नाही. आणि सो सवतव प्रताप रघुराई नाथन कछु मोरी प्रभुताई. सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, तुझ्या नामामुळे. तर मोठे मोठे भक्त लोक नामाच्या आधारेच आपलं जीवन जगतात, आणखीन शेवटी मुक्त होतात. परमेश नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची झाले परमपवित्र. आता अजामिळची गोष्ट आहे. नारायण नारायण नाव त्यांनी स्मरण केलं आणि तो पवित्र झाला. पूर्ण गोष्ट आहे भागवतामध्ये. कोणी भगवंताला सांगितलं की त्याला तर माहीतच नव्हतं तुमचं नाव नारायण आहे, त्यांनी तर मुलाचं नाव घेतलं. पण भगवंत म्हणाले मला तर माहीत आहे ना माझं नाव नारायण आहे. तर मी तर हेच समजलं की असंच समजतो की त्यांनी माझंच नाव घेतलं. म्हणजे देवाला पहा, उद्धार करण्यासाठी कारण पाहिजे. जाणता अजाणता जानी नाम अजानी निगे असं म्हटलेलं आहे. जसं आपण औषधाचं नाव तुम्हाला माहीत असो की नसो, काम तर करेल ना औषध. त्याचप्रमाणे हे नाम आहे. आता ते म्हणतात पाषाण तरले. आता ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा रामसेतू त्याचा निर्माण होत होता, सगळे वानर राम राम लिहून टाकत होते. रामचंद्रांनी ते पाहिलं, प्रभू रामचंद्रांनी. तर ते एका कोपऱ्यात गेले आणि त्यांनी विचार केला, जर मी माझ्या हाताने जर पाषाण किंवा दगड टाकलं तर तरेल का? म्हणजे तर ते एका कोपऱ्यात जाऊन त्यांनी एक दगड घेतला आणि टाकला. पण तो काय झाला? बुडाला. पण प्रभुरांना हे बरं वाटलं की कोणी पाहिलं नाही. इज्जत का सवाल आहे. पण जवळ मारुती होता. मी पाहिलं आहे देवा. अरे अरे पाहिलं तू? सांगू नको कोणाला.
तर मारुती म्हणाला की तुम्हाला एवढं लाज वाटायची त्यात गरज नाही आहे. तुम्ही ज्याचा त्याग कराल तो तर बुडेल ना, तो कसं तरेल आहे. तर मारुतीने किती छान व्याख्या केली त्याची. तर अर्थ असा आहे की रामनामामध्ये एवढी शक्ती आहे की जड पाषाण तो सुद्धा तरू लागला. नामे पाषाण तरले. आता किती नावं घ्यावे. महापापी, व्याध, गणिका, गज अजामिल, साखी निगम नाही म्हणे असं भजन आहे. गणिका होती, वेश्या होती, अजामिळ, त्यानंतर गजेंद्रची गोष्ट आहे. गजेंद्र, गोविंद असं त्यांनी नाव घेतलं. आणखीन स्वतः भगवंत तिथे आले. हे गोविंद, हे गोपाल, अब तो जीवन हार. नाक कान डुबन लागे. शंख चक्र गदाले पधारे असं म्हटलेलं आहे. गोविंद असं नाव घेतलं. द्रौपदीनी नाव घेतलं आणि तिथे वस्त्रावतार झाला. वस्त्रावतार, वस्त्राच्या रूपात अवतार. तर अनेक लोक या नामामुळे तरले आहेत. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्यनेमे, नामस्मरणा करिता येमे बाधिजे. यमयातना नाही होत असं म्हणतात. यमसुद्धा घाबरतो. आणि पहा पुढची ओवी, 20वी ओवी बरोबर वाचू. सहस्रनामामध्ये कोणी एक, म्हणता होत असे सार्थक. होई जे स्वये रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी. भक्ता लागी सांभाळी, नामस्मरे निरंतर. ते जाणावे पुण्यशरीर, महादोषांचा गिरीवर. रामनामे नासती, अगाध महिमानवचे बदला. नामे बहुजन उद्धर, हळहळापासून सुट प्रत्यक्ष चंद्रमौळी. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थो. जडमूळ पैल पार, पावतो नामे. म्हणून नाम अखंड स्मरावे, रूपमनी आठवावे. तिसरी भक्ती स्वभाव निरोपली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. नामस्मरण भक्तिनाम समास तिसरा. श्रीराम म्हणतात परमेश्वराची अनंत नामे, अनंत रूपा, अनंत नाम आहे ना. किती राम, किती रूप आहे, किती अवतार आहे सांगू नाही शकत. असं म्हणतात पृथ्वीवर जेवढे मातीचे कण आहे तेवढे भगवंताचे अवतार आहे किंवा रूप आहे. आणि एवढे रूप आहे तर तेवढेच नाम आहे, अनंत नाम. विष्णू सहस्रनामामध्ये आपण किती हजार नामांचं स्मरण करतो. तर आता कोणचंही एक नाव घेतलं पाहिजे. राम, कृष्ण, शिव, देवीचं, मारुतीचं, गायत्री, कोणचंही. पण एक नामाचं काय आहे, नित्य नेमे नियम घेऊन एक आसन आणि एक नियम की एवढी माळ तर मला करायचीच आहे. फार जास्तही नाही घेऊ किंवा अगदीच कमी नाही. समर्थांचं एकदम प्रॅक्टिकल सजेशन आहे. बहुत नियम करू नये आणि नियमाविण राहू नये. प्रॅक्टिकल आहे. नाही तर एवढे नियम, फक्त गंगेचंच पाणी मी पिईन आणि असे लोक घेतात नियम. फक्त असंच काही नाही, गाईचं दूधच फक्त. आता सगळी आणि फिरत आहे ते मग असं बरंच हेच फळ खाईन असे अनेक नियम असतात लोकांचे. असे नियम घेतले पाहिजे जे की आपण करू शकतो. आणखीन अगदीच नियमाशिवाय सुद्धा नाही राहतं, काही नियमच नाही. तर इथे म्हणतात 2 माळ 5 माळ काहीतरी केली पाहिजे. आणखीन आता नामाचं असं आहे, लोक विचारतात गुरुनी दिलेलं नाव केलं पाहिजे. आता कोणी गुरुच नाही आहे आमचे असंही म्हणतात. पण काही नाम असे ते सिद्ध आहे.
काही मंत्र, काही नाव. असं ओम नमः शिवाय आपण करू शकतो. श्रीराम जय राम जय जय राम. गायत्री मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे. हे सगळे सिद्ध मंत्र आहे. एक असतो मंत्र, एक आहे नाम. इथे नामाचा महिमा सांगितला आहे. मंत्र आणि नामामध्ये थोडा फरक असा आहे की मंत्रामध्ये त्या ऋषींचं स्मरण करावं लागतं, देवतांचं स्मरण करावं. हा त्याचा एक नियम आहे. जसं आपण रामरक्षा मंत्र आहे रामरक्षा. तर बुधकौशिक ऋषी, श्री सीताराम देवता, अनुष्टुप छंद, हनुमान कीलकम. तर मंत्र जप करताना असं म्हणतात की हे सगळं स्मरण केलं पाहिजे. माहीत असेल तर जसं सांगतो, जास्त घाबरू नका म्हणजे आम्हाला तर माहीतच नाही आहे. म्हणून नाम सोपं आहे. दोघांचं फळ एकच आहे. हां, भक्तीच मिळेल त्यांनी, भगवंत कृपाच करेल. पण मंत्र म्हणजे थोडंसं टेक्निकल होऊन जातं. टेक्निकल अंघोळ करून केला पाहिजे मंत्र, स्नान करून आणि एका आसनावर. नाव तर आपण असंही स्मरण करू शकतो केव्हाही. तर इथे म्हणतात सहस्रनामामध्ये कोणी एक नाव घ्या, एक नाव. आणि तुम्हाला ती गोष्ट माहीत आहे की नाही, शंकर पार्वतीची राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. म्हणे पार्वती रोज विष्णू सहस्रनाम करायची. आता म्हणे शंकराला भूक लागली आहे, पण आता पार्वती म्हणते की अजून तर मला वेळ आहे थोडासा, अजून गजानन षडाननांना तयार करायचं आहे, शाळेत पाठवायचं आहे. दोघं मुलं आहे ना, गजानन षडानन. आणि म्हणे मग मी स्वयंपाक करीन, मग त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम करीन, मग जेवायला वाढीन. आता शंकर म्हणाला मला तर भूक लागली आहे. म्हणे एवढा वेळ का लागत आहे? म्हणे आता विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे मला, आता कमीत कमी अर्धा तास, फार लवकर म्हटलं तर 20 मिनटं, अजून घाई केली तर 10 मिनटं. लोक करतात, प्रॅक्टिस असते लोकांनी. हो विष्णू सहस्रनाम. तर असं म्हणतात, शंकराने सांगितलं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. म्हणे फक्त एक नाव घेतो राम, ते एक नाव इज इक्वल टू सहस्रनाम झालं. तर पार्वतीने एकदा नाव घेतलं, झालं विष्णू सहस्रनाम. आता कोणी हे ऐकलं तर म्हणे स्वामीजी तुम्ही खूपच छान सांगितलं आहे. आता उद्यापासून आम्ही सुद्धा राम चला झालं. पण लक्षात ठेवा, आधी पार्वतीसारखं जीवन असायला पाहिजे, मग तर ठीक आहे. देन इट लावू अर्धवट नका ऐकू. तर एक राम नामाचा महिमा असा आहे ना, एकदा राम नाम घेतलं तर. म्हणून सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक. त्याने गोष्ट एकदा एकाने विचारलं, एकदा जर मी राम नाव घेतलं तर त्याचं काय फळ आहे? ते गोष्ट आहे ना, ते एकदा मी फक्त राम असं म्हटलं तर काय फळ होईल? आता ती जी व्यक्ती आहे ती नारदाकडे गेली, म्हणे सांगा याचं काय फळ आहे. नारद म्हणाला एकदा राम नाम घेण्याचं फळ मला तर माहीत नाही. नाही म्हणे आता तुम्ही शोधा. तर म्हणे चला अच्छा आपण शंकराकडे चालतो. शंकर, कारण तो रामनाम घेतो. तर नारद आणखीन शंकर आणखीन ही व्यक्ती तिघंजणं कुठे गेले? दोघंजणं शंकराकडे गेले. शंकराला विचारलं एकदा रामनाम जर कोणी घेतलं त्याचं काय फळ आहे? विचार करू लागला, म्हणे मला तर माहीत नाही. मग म्हणे आता काय करावं? तर म्हणे चला इंद्राकडे चला, तो देवतांचा राजा आहे इंद्र. आता इंद्राकडे ते गेले. इंद्राला विचारलं एकदा रामनाम म्हटलं तर काय फळ आहे? इंद्र म्हणे आता फार कठीण प्रश्न आहे, मला तर काही माहीत नाही.
मग म्हणे आता काय करावं, म्हणे ब्रह्मदेवाकडे जावं. तर आता हे तिघंजणं, ती व्यक्ती, नारद, शंकर आणि इंद्र कुठे गेले, ब्रह्मलोकामध्ये. तर आधी शंकराकडे गेले कैलास लोकामध्ये, मग इंद्रलोकामध्ये, मग कुठे गेले ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव म्हणाले मी एवढा बिझी असतो सृष्टी बनवण्यामध्ये, मला माहीत नाही याचं काय फळ आहे. मग म्हणे आता काय करावं, म्हणे आता स्वतः विष्णूला विचारावं. आता ही व्यक्ती काय म्हणाली, म्हणे मला तुम्ही इकडून तिकडे फिरवताय, आता माझे पाय दुखू लागले, आता मी नाही जाणार, आता माझ्यासाठी काहीतरी सोय करा तुम्ही. तर म्हणे ठीक आहे, एक पालखी आणली आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती बसली आणि त्याला उचलणारे हे चौघजण. आता हे दृश्य पहा, नारद, शंकर, ब्रह्मा, इंद्र सगळे कुठे चालले, विष्णूकडे. हा प्रश्न विचारायला की आता विष्णूचे काही सेवक लोक होते, त्यांनी हे दृश्य बघितलं की हे चौघजण एका माणसाला होते. तर विष्णूला वाटलं कोणीतरी VIP असेल. स्वतः विष्णू धावून आला एकदम स्वागत करायला. अरे म्हणे या तुम्ही. तर या चौघांनी प्रश्न केला, म्हणजे याचं प्रश्न आहे की एकदा जर तुमचं नाव घेतलं तर काय फळ आहे. विष्णू म्हणाला अरे तुला कळलं नाही, तुम्हाला मी स्वतः त्याचं स्वागत करायला आलो, तुम्ही चौघांनी त्याला उचललं आहे. फक्त त्यांनी एकदा राम नाव घेतलं, हेच फळ आहे. खूप छान गोष्ट आहे, चांगल्या गोष्टी. म्हणून डोंट अंडर एस्टिमेट त्याला म्हणतात, तुम्ही कमी नका आखू. त्याला नावाचा खूप महिमा आहे. काही लोक पक्के असतात, ते नाव नाही घेत, आम्ही नाही घेणार नावाचं. ते गुरुजी छान सांगतात. एक म्हणू लागला मी नाव नाही घेणार, दुसरा व्यक्ती म्हणाला की याच्याकडून आम्ही वदवून घेऊ, म्हणे कोणाचं नाव तू नाही घेणार. आता याला अपेक्षा होती की रामाचं नाव मी नाही घेणार, तर तो पक्का होता. तो म्हणाला ज्याचं नाव तुम्ही माझ्या मुखातून म्हणू इच्छित आहे ते नाव मी नाही घेणार. कळतंय का संवाद. काही लोक असे असतात, नास्तिक लोक. तर इथे असा नावाचा महिमा समर्थांनी खूप लिहिला आहे. पहा, काहीच न करोनी प्राणी राम नाम जपेवाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. वा, संतुष्ट होतो चक्रपाणी आणि त्यांचा सांभाळ करतो. म्हणून नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर. जो नामस्मरण करत आहे समजा त्यांनी पुण्य केलेलं आहे. आणि महादोषांचा गिरीवर राम नामे नासती. महादोषांतेच पर्वत जळतील पापांचे. हे पहा, पापांपेक्षा मोठा कोण आहे, भगवंत आहे ना. तर मग पापाला जाळू शकतो. जर पापाला देव जाळू शकत नाही तर पापाची शक्ती जास्त होईल की नाही. म्हणून राम नाम तो या पापांपेक्षा सुद्धा मोठा आहे. म्हणून ते सगळे जळतील. पाप वृत्ती वासना त्याचा नाश होतो. आणि होतोच. आपण जर खूप नामस्मरण केलं तर आपल्याला जास्त इच्छा जास्त उरत नाही सांसारिक. म्हणे आता मन काय रमलेलं आहे. हे पहा, सकाळी सकाळी जेव्हा आपण पूजा करतो, नामस्मरण करतो, एकदम संसाराच्या गोष्टी करायला आवडत नाही जर तुमचं मन खूप त्याच्यामध्ये रमलं असेल. सत्वगुणाची काय होऊन जाते, वृद्धी होते त्याने. आणि जेव्हा मन सात्विक असतं तेव्हा मग सांसारिक चर्चा जास्त आवडत नाही.
रजोगुण तमोगुण वाढतो तेव्हा मग आहे. म्हणून इथे म्हणतात की एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे, म्हणे सत्वगुणे भगवत भक्ती. इथे लिहिलेलं नाही आहे ते, या ह्याच्यात नाही आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी आहे ना. सत्वगुण जर वाढला असेल तर मग नामामध्ये खूप मजा येईल. नामसंकीर्तन, नामस्मरण. रजोगुण असेल तर पुनरावृत्ती, पुनरपि जननम पुनरपि मरणम. तेच परत परत आपण करतो जे अनेक वेळा केलेलं आहे. असं एक वाक्य आहे, जे आपण आधी केलेलं आहे तेच जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला तेच मिळेल जे आधी तुम्हाला मिळालेलं आहे. काही नवीन नाही मिळणार. तर रजोगुणामुळे कर्मामध्ये खूप आसक्ती आणि मग कर्मामुळे पुनरावृत्ती आणि तमोगुणामुळे अधोगती. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्यगुणवृत्तास्थ अधो गच्छन्ति तामसा. 3 लोकांची 3 गती सांगितली आहे. तर इथे म्हणतात की नामामुळे पुण्य वाढेल. सत्वगुण वाढेल तर पुण्य होईल, तर आपण मुक्तीकडे आपली वाटचाल होईल. म्हणून रामनामे नासती महादोषांचे गिरवळ. अगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरला. अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे. आणि हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. असं म्हणतात शंकरांनी विष पचवलं रामनामामुळे. त्याच्या कंठामध्ये कोण बसलेला? रामनाम, राम राम राम. रामनामामुळे तो विष काही करू शकला नाही. फक्त विषाचा थोडासा परिणाम झाला म्हणजे कंठ त्याचा निळ झाला, नीलकंठ. तर म्हणे या विषापासून तो सुटला. आणि या नामामध्ये एक चांगली गोष्ट काय आहे? चहुवर्णा नामाधिकार. चतुर्वर्ण सगळ्यांना अधिकार आहे नाम घेण्याचा. आता पहा, रामायणामध्ये भागवतामध्ये अनेक असे पात्र आहे. उच्च कुळामध्ये नाही आहे त्यांचा जन्म, पण त्यांनीसुद्धा नामस्मरण. आता हाच ना वाल्मिकी, नामस्मरण. आणखीन कोण? शबरी. राम नाम अति मीठा है, कोई गाके देख ले, आ जाते हैं राम, कोई बुलाके देख ले. शबरी म्हणते, म्हणे रामाचं नाव फार गोड आहे आणि जर तुम्ही त्याचा उच्चार केला, जप केलं तर आ जाते हैं. म्हणे माझा अनुभव आहे. शबरी मातेची काय होती साधना? एकच साधना. तिचा जो गुरु जे होते त्यांचं नाव होतं मतंग ऋषी. ते म्हणाले की तू फक्त आता नामाची साधना कर. एक दिवस असा येईल की ज्याचं तू नाव घेत आहे तो तुझ्या दारी येईल. तर असं नाही की ही भिल्लिणी आहे तर मी याच्याकडे कसं जाऊ. राम जो आहे तो केवट जो गुह आहे त्याच्याकडे सुद्धा गेला आहे. तर चहुवर्ण नाम अधिकार. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही संत पाहिले तर कोणी माळी आहे, तर कोणी कुंभार आहे, तर कोणी शिंपी आहे, तर कोणी वाणी आहे की नाही. नामदेव शिंपी, सावता माळी, विसोबा खेतर, गोरा कुंभार, आणखीन चोखा मेळा, नावी, हां सेना नावी, सगळेच आहे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, ते सेना नावी त्यांनीच लिहिलेलं आहे. तर चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर. लहान थोर नाही आहे. जडमूळ पैल पार पावती नाम. जडमूळ
ते सुद्धा या संसाराच्या पलीकडे या नामाच्या आधारे जातील. जसं एक होडी असते की नाही, आता होडीमध्ये पहा, एक मुंगी जर बसली ती सुद्धा पलीकडे जाईल. कोणी बसेल ते जाईल. त्याचप्रमाणे ही राम नाम नौका भवसागरात राया. म्हणून नाम अखंड स्मरावे, अखंड स्मरण करावे नामाचं. म्हणे आम्ही अखंड स्मरण करतो श्रीखंडाचे. अखंडापासून श्रीखंड आठवलं मला. तर म्हणून नाम अखंड स्मरावे, रूपमनी आठवावे. इकडे मुखाने काय, मुख में हो राम नाम, राम सेवा हात में, आणि रामरूप मन में. 3 ठिकाणी 3. त्याच्यामुळे रूपमनी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे निरूपली. तर मनाने ध्यान करायचं, आणखीन मुखाने स्मरण. याप्रमाणे खूपच छान ही भक्ती आहे, नाम स्मरण भक्ती. ही आपण पाहिली. आता ही आपल्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. रोज एक काहीतरी नियम घेऊन सकाळी किंवा संध्याकाळी केलंच पाहिजे. याप्रमाणे 3रा समास आपला पूर्ण झाला. बोलिये सियावर रामचंद्र की जय. चला आता उद्या सकाळी आपण पाहू पादसेवन भक्ती. 2 मिनटं भगवंताचं नामस्मरण. जय जय राम जानकी राम, जय जय राम जानकी राम. रघुकुल भूषण राजा राम, रघुकुल भूषण राजा राम. जय जय राम जानकी राम, जय जय राम जानकी राम. पशुपति रंजन पावन नाम, पशुपति रंजन पावन नाम. पाप विमोचन तारक नाम, पाप विमोचन तारक नाम. जय जय राम जानकी राम, जय जय राम जानकी राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. जय जय राम जानकी राम, जय जय राम जानकी राम. जानकी राम जानकी राम. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. श्री सद्गुरुनाथ महाराज की. ओम पूर्णमद पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति. गुरुभ्यो नमः. हरि ओम.